मी माझ्या रूपाच्या आणि कमाईच्या गर्वात बुडालो होतो. बाबांनी माझं लग्न एका साध्या सावळ्या मुलीशी ठरवलं. तेव्हा माझ्या मनात बंड उसळलं. ती मला अजिबात आवडत नव्हती. बाबांच्या निधनानंतर आई आणि बहिणीच्या भरवण्याने मी तिच्यावर शक्य तितके अत्याचार केले. एका रात्री ती माझ्या मुलाला घेऊन शांतपणे घर सोडून गेली आणि काही दिवसात घटस्फोटाचे कागद पाठवले. मला वाटलं बरंच झालं. आता ठेच खाईल तेव्हा शहाणपण येईल. पण एके दिवशी अनेक वर्षांनंतर मी माझ्या मुलाला भेटायला तिच्या दारात पोहोचलो. तेव्हा आतलं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझं नाव धनश्री आहे. मी माझ्या आईवडिलांसोबत भोपाळ शहरात राहत होते. माझ्या आईचं निधन झालं तेव्हा मी फक्त 9 वर्षांची होते. त्यानंतर बाबांनी दुसरं लग्न केलं. त्यांना माझं शिक्षण चांगलं व्हावं असं वाटायचं, म्हणून त्यांनी मला एका चांगल्या शाळेत प्रवेश दिला. जसजशी मी मोठी होत गेले तसतसं मी अभ्यासात गुंतत गेले. माझ्या सावत्र आईने मला कधीच माया दिली नाही. तिचं वागणं कायम चिडचिड आणि रागाने भरलेलं असायचं. सावत्र आई आल्यापासून बाबा देखील बदलले. आता ते फक्त तिच्याकडेच लक्ष देत आणि मला दुर्लक्ष करू लागले. सावत्र आईला माझं यश अजिबात आवडत नव्हतं, पण माझं स्वप्न होतं IPS अधिकारी बनण्याचं. मी UPSCची तयारी सुरू केली होती. कॉलेजमध्ये सगळे मुलं मुली माझं कौतुक करायचे, कारण मी कॉलेजमध्ये टॉपर झाले होते. याच दरम्यान माझं लग्नाचं नातं आलं. मी बाबांना UPSCच्या तयारीबद्दल काही सांगितलं नाही, कारण ते जास्त शिकलेले नव्हते आणि त्यांना या गोष्टींची फारशी माहिती नव्हती. जेव्हा एका चांगल्या घरातून नातं आलं तेव्हा बाबांनी लगेच होकार दिला. मुलाच्या घरच्यांनी माझं रूप पाहून सांगितलं की त्यांना मी त्यांच्या सुनेच्या रूपात हवी आहे. मी बाबांना वारंवार सांगितलं की मला लग्न करायचं नाही, पण सावत्र आईने माझ्या बोलण्याचा विपर्यास करून बाबांना सांगितलं की एवढं चांगलं नातं असताना तुझी मुलगी नकार का देते? कदाचित तिचं कोणाशी तरी चुकीचं नातं असेल. बाबांनी तिचं म्हणणं खरं मानलं आणि रागाने मला विचारलं की हे खरं आहे का? मी म्हणाले, बाबा, असं काहीही नाही. माझे कोणाशीही काही संबंध नाहीत. मी माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करते. पण त्यांनी माझे ऐकलं नाही आणि म्हणाले, मुलींनी जास्त शिक्षण घेऊ नये. आता पुरे झाले, आता लग्न कर. माझ्या सगळ्या विनंत्या व्यर्थ गेल्या आणि माझं लग्न दिनेश नावाच्या व्यक्तीशी ठरलं. माझं स्वप्न मोडलं. माझा परीक्षा देण्याचा प्रयत्न अर्धवट राहिला. जर मला ती परीक्षा देता आली असती तर कदाचित माझं ध्येय पूर्ण झालं असतं. आता मला सासरी जाऊन तिथल्या लोकांची मनं जिंकायची होती. मी हेच माझं नवीन लक्ष्य ठरवलं. माझे सासऱ्यांनी मला मनापासून स्वीकारले, कारण ते माझ्या बाबांचे जुने मित्र होते. माझ्या सासूला मी आवडले नाही, पण मुलाच्या आनंदासाठी त्यांनी मला घरच्या सुनेच्या रूपात स्वीकारलं. लग्नानंतर मला कळालं की माझ्या सासूबाईंनी त्यांच्या मुलासाठी आधीच एक त्यांच्या पसंतीची मुलगी निवड केली होती. लग्नाच्या सुरुवातीचे काही दिवस माझे पती आणि सासरच्या लोकांसोबत आनंदात गेले, पण सासू आणि नणंद यांचं माझ्याशी वागणं चांगलं नव्हतं. सासरच्या घरातली सगळी कामं माझ्याकडूनच करून घेतली जात होती. सासरे मात्र माझा आदर करायचे, पण त्यांची तब्येत दिवसेंदिवस कमजोर होऊ लागली. घरात सासऱ्यांचं म्हणणं चालायचं, त्यामुळे त्यांच्यासमोर सासू आणि नणंद चांगलं वागत असत, पण त्यांच्या गैरहजेरीत त्या मला टोमणे मारत आणि सगळी कामं माझ्याकडून करून घेत. माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांना एकदा सांगितलं होतं, धनश्री, चांगली मुलगी आहे, पण मी आपल्या मुलासाठी आधीच एक मुलगी ठरवली होती. तिची धनश्रीसोबत तुलना होऊ शकत नाही. आपला मुलगा इतका उच्च शिक्षित आणि चांगली कमाई करणारा आहे, त्याच्यासाठी मुलगीही तशीच मिळायला हवी. पण सासऱ्यांनी सासूचं बोलणं दुर्लक्ष करून म्हटलं, मला तर धनश्रीच योग्य वाटते. आणि सगळं सासऱ्यांच्या मर्जीप्रमाणेच झालं. त्यांनी माझं आणि दिनेशचं लग्न मोठ्या थाटामाटात केलं. लग्नानंतर सुरुवातीला सगळं शांत आणि सुखी होतं, पण लग्नानंतर माझं शिक्षण थांबलं, कारण पतीला वाटत होतं
की मी घर व्यवस्थित सांभाळावं. त्यामुळे मी घरकामाशिवाय बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. मी प्रयत्न केला की घरातले सगळे आनंदात राहावे. मी सासू आणि नणंद दोघींना मान दिला. नंदेला मोठ्या बहिणीसारखं स्थान दिलं आणि सासूला आईसारखं प्रेम दिलं. पण माझा हा चांगुलपणा सासूला कधीच आवडला नाही. तिला माझं सगळ्यांशी प्रेमळ वागणं खोटं वाटायचं. त्यामुळे ती आपल्या मुलीसोबत मिळून मला पती आणि सासऱ्यांसमोर अपमानित करण्याचे प्रयत्न करायची. एकदा मी माहेरी गेले असताना सासू आणि नंदेला संधी मिळाली. त्या माझ्या नवऱ्याजवळ जाऊन म्हणाल्या, दिनेश बेटा, तू इतका शिकलेला आणि मॉडर्न आहेस. या धनश्रीची तुझ्याशी तुलना होऊ शकत नाही. लगेच नणंदही म्हणाली, हो भाऊ, मी तर नेहमीच असं म्हणायचे की आपल्या एकुलत्या एक भावासाठी एखादी आधुनिक वहिनी आली पाहिजे. पण पप्पांनी तिच्याशी तुझं लग्न लावून तुझं करिअरच खराब केलं. कुठे तू इतका स्मार्ट आणि हँडसम आणि कुठे ती साधी दिसणारी. त्यावेळी माझ्या पतीने त्यांच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, पण त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला. हळूहळू त्याचं वागणं माझ्याशी कठोर आणि उदासीन झालं. तो छोट्या छोट्या गोष्टींवर मला ओरडायचा, टोमणे मारायचा आणि कधीकधी मारहाणही करायचा. मारणं त्याच्यासाठी जणू रोजचं झालं. त्याचा हा बदललेला स्वभाव मी सहन करू शकत नव्हते. मी अनेकदा त्याच्याशी शांतपणे बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं उत्तर नेहमी रागाने भरलेलं असायचं. मला कल्पना नव्हती की माझ्या नवऱ्याला सासू आणि नणंद यांनी भडकवलं आहे. त्यामुळेच तो असं वागत आहे. मी थेट सासूकडे जाऊन त्यांना विनंती केली की त्यांनी आपल्या मुलाला समजवावं. पण त्यांनी माझं बोलणं ऐकून म्हटलं, नवरा बायकोमध्ये अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच असतात. त्या फार वाढवू नकोस. तिसऱ्या व्यक्तीसमोर रडारड करणं थांबव आणि आपल्या खोलीत जाऊनच गोष्ट मिटवून टाक. माझी तक्रार नंदेने लगेच आपल्या भावाला सांगितली. ती म्हणाली, भाऊ, वहिनी आईकडे तुझी तक्रार करायला गेली होती. हे ऐकताच पतीचा राग अनावर झाला आणि त्याने माझ्यावर जोरात राग काढला. मी सासूचा प्रतिसाद ऐकून थक्क झाले, कारण त्यांनी स्वतःला अगदी निष्पाप दाखवलं. पण सासरे मात्र परिस्थिती नीट समजून घेत होते. ते नेहमी मुलाला एकांतात समजवायचे, पण पती एका कानाने ऐकायचा आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचा. सासऱ्यांना हृदयविकाराचा त्रास होता. एक दिवस त्यांना अचानक हृदयात तीव्र वेदना झाली आणि त्यांना रुग्णालयात न्यायचं इतक्यात त्यांचा घरातच मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानंतर पतीला पूर्ण स्वातंत्र्य मिळालं. सासू आणि नणंदही आपापल्या मनाने वागू लागल्या. लग्नाला सुमारे 1 वर्ष झालं होतं आणि मी एका मुलाला जन्म दिला. मला वाटलं की आता पतीचा स्वभाव बदलेल, पण ती माझी चूक होती. आता दर संध्याकाळी पती दारू पिऊन घरी येऊ लागले. मी दरवाजा उघडायची तर त्यांच्या तोंडातून दारूचा तीव्र वास यायचा. माझं मूल अजून लहान होतं. मी दिवसभर घरकाम करायचे आणि रात्री मुलासोबत जागायचे, पण पतीला याचं काहीच भान नव्हतं. जेव्हा मी विचारायची, तुम्ही इतक्या उशिरा बाहेर का राहता आणि दारू का पिता, थोडं तरी विचार करा, तेव्हा त्यांनी माझे केस पकडून ओरडत म्हटलं, मला जे करायचं ते करीन. तुला काय करायचं? तू घरात काय करतेस? फक्त स्वयंपाक आणि मुलाची काळजी. तुला माझी किंमत समजायला हवी. तू माझ्या घरात राहतेस, माझ्या संपत्तीवर जगतेस आणि मला उपदेश करतेस. त्या दिवशी मी थोडी हिंमत करून त्यांना बोलले, पण त्यानंतर मी कधीच काही बोलले नाही, कारण त्या दिवशी त्यांनी रागात जवळचं भांडं जमिनीवर आपटलं आणि माझे केस ओढून मला जमिनीवर फेकलं. पतीच्या या वागण्याने मी फार दुःखी झाले. पूर्ण रात्र मी रडतच काढली. दुसऱ्या सकाळी माझे पती झोपलेले असताना मी स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होते. तेवढ्यात नणंद स्वयंपाकघरात आली आणि म्हणाली, अरे वहिनी, काल रात्री भाऊसोबत भांडण झालं का? मला शिव्या ऐकू आल्या. ती हसतच हे बोलत होती. मी माझ्या कामात गुंतले होते आणि मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. तर ती म्हणाली, मी आधीच म्हणायचे
की तू या घराच्या लायकीची नाहीस. ना पतीला सांभाळू शकतेस ना घराला. मी हलक्या आवाजात म्हटलं, कृपया दीदी, मी आधीच खूप त्रासात आहे. ती म्हणाली, त्रास तर तुझ्यामुळेच आहे. तू त्यांचं आयुष्य बिघडवलंस. असं म्हणून ती नाश्ता करून निघून गेली. मी बाकी कामात गुंतले. मला लवकरच सगळी कामं संपवायची होती, कारण पती उठण्याआधी सगळं नीट करायचं होतं. थोड्याच वेळात पतीचा कडक आवाज आला, धनश्री. अरे कुठे गेलीस? मी लगेच म्हणाले, येते. स्वयंपाकघरातील काम सोडून मी धावत खोलीकडे गेले. माझा श्वास जोरात चालू होता. मी पटकन साडीच्या पदराने हात पुसले आणि खोलीत पोहोचायच्या आधीच पतीने पुन्हा मोठ्याने ओरडलं, तुला ऐकू येत नाही का? मी घाबरत म्हटलं, जी, काय झालं? दिनेश म्हणाला, किती वेळा सांगितलंय की माझ्या पहिल्या हाकेनंतर लगेच यायचं. त्यांच्या हातात कुर्ता होता. त्यांनी तो कुर्ता माझ्या तोंडावर फेकत म्हटलं, लवकर इस्त्री कर, मला ऑफिसला जायचं आहे. मी लगेच कुर्ता उचलून इस्त्री करायला घेतलं. ते अंघोळीला गेले. थोड्याच वेळात त्यांची पुकार आली, टॉवेल कुठे आहे? लवकर दे, मला उशीर होतोय. मी इस्त्री सोडून धावत टॉवेल आणला. बाथरूमच्या दाराजवळ खाली पसरवत म्हणाले, घ्या. त्याने रागाने म्हटलं, हेही प्रत्येक वेळी आठवण करून द्यावं लागतं का? असं म्हणत त्यांनी टॉवेल झटकून घेतला. मी वळण्यासाठी फिरले तेव्हा माझा पाय पलंगाच्या कडेला आपटला. मी वेदनेने किंचाळले, पण पटकन इस्त्रीच्या जागेवर पोहोचले. जसेच माझे लक्ष कुर्त्याकडे गेले, मी थक्क झाले. कुर्त्याचा एक भाग जळाला होता. मी घाबरले आणि मनात विचार केला, आता काय होणार? माझं शरीर थरथरत होतं. तेवढ्यात बाथरूमचं दार उघडलं आणि पती बाहेर आले. ते म्हणाले, माझा कुर्ता तयार आहे का? जसेच त्यांनी नजर जळालेल्या कुर्त्यावर गेली, त्यांच्या डोळ्यात राग भरला. त्यांनी ओरडून विचारलं, हे काय केलंस तू? मी घाबरत म्हणाले, माफ करा, चुकून झालं. पतीने ताबडतोब ओरडून म्हटलं, तुझ्याकडून एकही काम नीट होत नाही. मी जागेवरच रडत उभी राहिले. तेवढ्यात सासू रागाने खोलीत आली आणि म्हणाली, अरे बेटा, एक कपडा जळालाय. इतक्या छोट्या गोष्टीवर एवढा राग का? तुला माहीत आहे, हिला कोणतंही काम नीट जमत नाही. त्यांनी म्हटलं, मी आत्ताच तुझ्यासाठी दुसरा कुर्ता काढून इस्त्री करते. सासू कपाटाकडे गेल्या. कपाट उघडलं आणि म्हणाल्या, मी तर तुला आधीच सांगितलं होतं की माझ्या पसंतीच्या मुलीशी लग्न कर, पण तू पप्पांच्या हट्टावर अडकलास. जर त्या दिवशी तू म्हटलं असतं की मला आईच्या पसंतीची मुलगी हवी, तर कदाचित तुला ही दुर्दशा पाहावी लागली नसती. सासूचे शब्द माझ्या मनाला चिरून गेले. मी कसेबसे माझे अश्रू आवरले आणि खोलीतून बाहेर पडून स्वयंपाकघरात गेले. तिथे जाऊन मी जोरजोरात रडू लागले. जेवण बनवलं आणि नंतर पुन्हा खोलीत गेले. सासूने पतीचा कुर्ता इस्त्री करून ठेवलेला होता. मी त्यांना जेवण दिलं आणि धैर्य गोळा करून विचारलं, तुम्ही माझ्यावर इतका राग का करता? मान्य आहे, माझ्याकडून चूक झाली, पण तुम्ही शांतपणेही बोलू शकला असता. एवढं ओरडणं गरजेचं होतं का? हे ऐकून पतीने मला एकटक पाहिलं आणि म्हणाले, म्हणजे आता चूक माझीच झाली? मी घाबरत म्हणाले, नाही, तुमची काहीच चूक नाही. पण त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून माझा आवाज थरथरला. ते म्हणाले, अच्छा, आता तू मला शिकवशील की मला कसं वागायचंय? इतक्यात त्यांनी माझे केस पकडले. मी जोरात ओरडले, सोडा, मला दुखतंय. मी त्यांचा हात झटकला आणि म्हणाले, मीही माणूस आहे. असं वागणं सहन करायची ताकद माझी नाही. माझा आवाज रडका झाला. पतीचा राग शिगेला पोहोचला. ते ओरडले, अच्छा, काय करशील तू? सांग बरं. असं म्हणत त्यांनी माझ्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली. त्या थप्पडीचा आवाज संपूर्ण घरभर घुमला. माझं डोकं फिरलं. मी थबकले. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पण मी शांत राहिले.
दरवाजाजवळ उभा असलेला माझा 6 वर्षांचा मुलगा हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याच्या निरगस डोळ्यात वडिलांच्या या वागण्याची भयंकर भीती होती. तो धावत माझ्या जवळ आला. मी त्याला मिठी मारली. तो रडत म्हणाला, "पापा, मम्माला मारू नका." त्याचा आवाज थरथरत होता. पती रागाने म्हणाले, "तू पण आपल्या आईसारखा जास्त बोलायला लागलास. आज तुलाही सरळ करूनच सोडतो." ते म्हणताच जसेच दिनेशने मुलावर हात उचलायला लागले, मी त्यांच्यासमोर उभी राहिले. मी म्हणाले, "नाही, माझ्या मुलाला हात लावायचा प्रयत्न करू नका." माझ्या डोळ्यात राग आणि असहायता होती. ते अधिक चिडले आणि मला शिवीगाळ करू लागले. काही क्षणांनी त्यांनी खोलीचं दार आपटून बाहेर गेले. दरवाजाच्या आवाजानंतर खोलीत एक विचित्र शांतता पसरली. मी माझ्या मुलीला मिठीत मारून मोठ्याने रडू लागले. माझा मुलगा म्हणाला, "आई, बाबा तुझ्यावर इतका राग का काढतात?" तो खूप घाबरलेला होता. त्याच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मी सगळं सहन करू शकत होते. थोडं विचार करून मी एका पिशवीत माझे आणि मुलाचे कपडे ठेवले आणि हळूच माहेरी निघाले. माहेरी पोहोचल्यावर मला वाटलं आई वडील मला आधार देतील, माझं दुःख समजून घेतील. पण जेव्हा मी सावत्र आई आणि वडिलांना सगळं सांगितलं, त्यांच्या प्रक्रियेने मी आतून हादरले. बऱ्याच वेळ आई वडील खोलीत बोलत होते. नंतर बाहेर येऊन वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले, "धनश्री, प्रत्येक घरात छोटे मोठे वाद होतात. कधी कधी रागात आवाज चढतो, पण याचा अर्थ असा नाही की गोष्ट वाढवायची. तुला समजून घ्यायला हवं. वडिलांकडून मला अशी अपेक्षा नव्हती." मी शांतपणे ऐकत राहिले. तेवढ्यात सावत्र आई पुढे आली आणि म्हणाली, "पहा धनश्री, बाईचं घर खरं सासरच असतं. तू असं भांडून इथे आलीस तर समाजात आमची अब्रू कुठे राहील? कसंबसं करून आपला संसार चालव." मी थरथरत्या आवाजात म्हणाले, "पण बाबा, मी त्या नरकात परत जाणार नाही." वडील रागाने म्हणाले, "बस, आता वाद नको. आम्ही तुझ्या भल्यासाठीच सांगतोय. उद्या सकाळी तू तुझ्या घरी परत जा. तिथे जाऊन आपलं कर्तव्य निभाव आणि शांत मनाने विचार कर. रागात घेतलेले निर्णय नेहमी चुकीचे ठरतात." त्या रात्री मी खूप रडले. फक्त दुःखानं नाही, तर निराशेनंही. संपूर्ण रात्र छताकडे पाहत राहिले. माझ्या मनात वेदना होती. माझी आई सावत्र होती, पण सख्खे वडील माझं दुःख सहन करायला तयार नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शांतपणे पिशवी उचलली आणि सासरी परत आले. दरवाजा उघडताच सासूचा आवाज आला, "अगं, आलीस राणी? तुझे आईबाप तुला 2 दिवसही सांभाळू शकले नाहीत का?" मी विचार केला, यांना उत्तर देण्यात अर्थ नाही, म्हणून मी गप्प राहिले. आता नवऱ्याला आणि सासूला समजलं की माहेरी मला कधीच आधार मिळणार नाही. नवऱ्याचा स्वभाव दिवसेंदिवस कठोर होत गेला. तो केवळ संध्याकाळी दारू पिऊन येत नव्हता, तर मुद्दाम आई बहिणींसमोर माझी अब्रू घालवत होता. एके दिवशी माझा मुलगा नील आजारी पडला. तो संपूर्ण रात्र तापाने जळत होता. मी मुलाच्या काळजीत रात्रभर जागी राहिले. मी दिनेशला अनेकदा उठवण्याचा प्रयत्न केला की नीलला डॉक्टरकडे घेऊन जाऊया, पण तो चिडून म्हणाला, "मला झोपू दे हा. तसंही हा तुझ्या जबाबदारीचा भाग आहे, माझा नाही." माझं हृदय तुटलं. तो मुलगा त्याचाही तर होता. त्यानं कर्तव्य समजून घ्यायला हवं होतं, पण नाही. दुसऱ्या दिवशी मी स्वतः नीलला घेऊन हॉस्पिटलला गेले. डॉक्टरांनी तपासणी केली आणि मी बाहेर येत असताना अचानक एका मुलाशी धडकले. माझं लक्ष त्याच्याकडे गेलं आणि मी लगेच त्याला ओळखलं. तो माझा जुना क्लासमेट होता. मी सॉरी म्हणाले आणि त्याला ओळखूनही दुर्लक्ष करून पुढे निघाले. तो अचानक म्हणाला, "धनश्री?" मी वळून पाहिलं. तो म्हणाला, "तू धनश्री आहेस ना?" मी म्हटलं, "हो, मीच." तो हसत म्हणाला, "मला ओळखलं ना? मी तुझा क्लासमेट आहे. आपण दोघं एकत्र शिकायचो." मी म्हणाले, "हो समीर, मी तुला ओळखलं." तो म्हणाला, "तुझी ही काय अवस्था झाली आहे? तुला काय अडचण आली? तू तर आमच्या कॉलेजची बेस्ट स्टुडंट्स होतीस."
आणि UPSCची तयारी करत होतीस. तू मध्येच अभ्यास का सोडला? मी शांतपणे म्हणाले, हो, माझा अभ्यास मध्येच थांबला. लग्नामुळे. मी माझ्या मुलाकडे बोट दाखवत म्हणाले, हा माझा मुलगा आहे. तो म्हणाला, यार, तू किती स्मार्ट होतीस. लग्नानंतर तू तुझं भविष्यच नष्ट केलंस. तुझ्या चेहऱ्यावरची चमकही नाहीशी झाली. तू तर IPS बनायचं स्वप्न बघायचीस. मला खात्री होती की तू नक्की यशस्वी होशील. तुला इतक्या लवकर लग्न करायला नको होतं. मी हलक्या आवाजात म्हणाले, बहुतेक हेच माझ्या नशिबात लिहिलं होतं. बोलता बोलता समीरचं लक्ष माझ्या गळ्यावर आणि हातावर गेलं. तो म्हणाला, हे निशाण कसं पडलं? मी लाजले आणि गप्प राहिले. तो म्हणाला, मी पण इथे उपचारासाठी आलोय. मी आता IPS ऑफिसर आहे. तुला काही त्रास असेल तर सांग. मला तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. कारण तुझ्यासारख्या हुशार मुलीनं अभ्यास सोडला हे वाईट वाटतं. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी समीरला काय सांगणार होते की वर्षानुवर्षे मी नवऱ्याच्या अत्याचारांना सहन करते. समीर म्हणाला, ठीक आहे, वाटतं तू घाईत आहेस. मी तुझा जास्त वेळ घेणार नाही. पण असं वाटतं तू खूप त्रस्त आहेस. मी जास्त विचारणार नाही. त्यानं खिशातून आपला कार्ड काढून मला दिलं आणि म्हणाला, कधीही आयुष्यात माझी मदत लागली तर नक्की संपर्क कर. मी सदैव तयार आहे. IPS असण्याबरोबर मी सोशल वर्करही आहे. मी त्याचे आभार मानले आणि तिथून निघाले. हॉस्पिटलमध्ये उशीर झाला होता. अजून मुलांची औषधं घ्यायची होती. फार्मसीवरही गर्दी होती. त्यामुळे तिथेही वेळ गेला. घरी पोहोचल्यावर घरकामात गुंतले. मुलाला औषधं देऊन झोपवले. देवाचा आभार की नवरा अजून घरी आला नव्हता. नाहीतर तमाशा झाला असता. एवढा वेळ कुठे होतीस? मी कितीही समजावलं असतं की हॉस्पिटलला गेले होते तरीही त्याला शंका आली असती. दुसऱ्या दिवशी सकाळी नीलची तब्येत सुधारली. त्याला शाळेत पाठवून मी स्वयंपाक करत होते. तेवढ्यात नवरा खोलीतून बाहेर आला आणि जेवायला बसणार इतक्यात प्रिया आत आली. ती नवऱ्याला म्हणाली, भाऊ, मला काही सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या बायकोला थोडं कंट्रोल करा. काल ही राणी नीलला हॉस्पिटलला नेण्याच्या नावाखाली 4 तासांनी आली. हॉस्पिटलमध्ये इतका वेळ लागत नाही. कुठं फिरून आली कोण जाणे. घरची सगळी कामं मला करावी लागली. अशी मोकळीक योग्य नाही. आईही खूप रागात होती. पण तुम्ही रागवू नका. मी फक्त सांगते की तुमच्या पाठीमागेही कुठं कुठं फिरते. हे ऐकताच नवऱ्याच्या डोळ्यात ज्वाळा पेटल्या. तो रागातच झपाझप चालत स्वयंपाकघरात माझ्याजवळ आला. मी त्याच्यासाठी ताजी भाजी बनवत होते. माझं तोंड दुसऱ्या बाजूला होतं. त्याने माझे केस पकडून मला स्वयंपाकघरातून ओढत बाहेर आणलं. मी समजत नव्हते की तो असं का करतोय. तो ओरडला, बोल, हॉस्पिटलमधून कुठं गेलीस? इतकी हिंमत कशी झाली? इतका उशीर करण्याची? कोणाशी बोलतेस माझ्या पाठीमागे? मी म्हणाले, मी फक्त हॉस्पिटलला गेले होते, कुठं नाही. त्याने केस अजून जोरात ओढून म्हणाला, माझ्याशी खोटं बोलतेस? मी रडत म्हणाले, मी खोटं बोलत नाही. मी नीलला हॉस्पिटलला नेलं होतं. तिथे खूप गर्दी होती म्हणून उशीर झाला. नवरा संतापून म्हणाला, या घरात राहायचं असेल तर माझ्या नियमांनी राहावं लागेल. खोटं बोलतेस. हॉस्पिटलमध्ये इतका वेळ लागत नाही. 4 तास तू तिथे काय करत होतीस? त्याच्या हातात माझे केस घट्ट अडकले होते. मला तीव्र वेदना होत होती. मी काही बोलण्याआधीच अचानक नवऱ्याचा फोन वाजला. ऑफिसमधून कॉल आला होता. त्याला आठवलं की आज त्याला लवकर ऑफिसला जायचं आहे. त्यानं मला झटकन जमिनीवर ढकललं आणि नाश्ता न करता घराबाहेर गेला. आवाज ऐकून नाना-नानी सासू दाराशी उभे राहून तमाशा बघत होत्या. त्यापैकी कोणीच मला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. माझं शरीर वेदनेने तडफडत होतं, पण मनातली आग मला उभं राहण्याची ताकद देत होती. मी अश्रू पुसले. दुसरीकडे पाहिलं तर सासू आणि प्रिया एकमेकींकडे पाहून हसत होत्या. त्या क्षणी मी ठरवलं की आता मला माझ्या आणि मुलाच्या आयुष्यासाठी काहीतरी करायलाच हवं. मी घरची सगळी कामं आटोपली आणि माझे सर्टिफिकेट्स काढले. मी मनाशी ठरवलं की आता मी स्वतःवर अवलंबून राहणार.
मी शहरातील प्रत्येक कॉलेज आणि शाळेच्या नोटीस बोर्डवर जाऊन नोकरीच्या संधी शोधू लागले, पण जिथे नोकरी होती तिथे अनुभवी उमेदवारांची मागणी होती. माझ्याकडे तर अनुभव नव्हताच. त्यात माझ्या लग्नाला 7 वर्ष झाली होती. तरीसुद्धा मी हार मानली नाही आणि अनेक ठिकाणी अर्ज दिली. संध्याकाळी मी फोनकडे पाहत होती, कदाचित कुठून तरी नोकरीचा प्रतिसाद येईल म्हणून. तेवढ्यात दरवाजावर जोरात ठोका झाला. मी घाबरले आणि पटकन दार उघडायला गेले. समोर नवरा उभा होता. त्याच्या हातात एक फाईल होती. त्यानं ती फाईल माझ्या हातात दिली. मी फाईल उघडली आणि आत एक कागद पाहिला. त्या कागदावर लिहिलेलं वाचून माझं हृदय थरारलं. ते घटस्फोटाचे कागद होते. मी थरथरत म्हणाले, घटस्फोट? नवरा हसत म्हणाला, हो. आणि हेही जाणून घे की नील माझ्याकडेच राहील, कारण तू बेरोजगार आहेस. तुझ्याकडे नोकरी नाही, त्यामुळे तू त्याची काळजी घेण्यास लायक नाही. मी दस्तऐवज नीट पाहिले आणि मुलाकडे पाहिलं. माझ्या डोळ्यातून अश्रू ओघळले. एका बाजूला मन होतं की जोरात रडावं आणि दुसऱ्या बाजूला मन म्हणत होतं की नवऱ्यासमोर कमजोर पडायचं नाही. जर आज मी हार मानली तर माझ्या मुलाचं भविष्य माझ्यासारखं नष्ट होईल. नाही, मला काहीतरी करायलाच हवं. मी स्वतःला सावरलं आणि ते कागद घेऊन खोलीत गेले. नवरा माझ्याकडे विस्फारलेल्या डोळ्यांनी पाहत होता, कारण मी कसेबसे माझे अश्रू आवरले होते. त्याच्यासमोर माझ्या डोळ्यातून एक थेंबही गळाला नाही. खोलीत जाऊन मी अंथरुणावर पडले आणि संपूर्ण रात्र विचार करत राहिले की पुढे काय करायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या पर्समधून तो संपर्क क्रमांक काढला जो समीर, माझा जुना क्लासमेट, यानं दिला होता. त्यावर त्याचा फोन नंबर लिहिलेला होता. मी तो नंबर डायल केला आणि समीरने फोन उचलताच मी म्हणाले, मी बोलते. तो म्हणाला, हो बोल, काय झालं? मी म्हणाले, तू म्हणाला होतास की माझी मदत करशील. आज मला तुझी मदत हवी आहे. तो म्हणाला, हो सांग, कशी मदत? मी म्हणाले, मला राहण्यासाठी जागा हवी आहे. तू माझ्यासाठी एखादं भाड्याचं घर शोधू शकशील का? तो थोडा आश्चर्याने म्हणाला, पण तू तर लग्न केलेलं आहेस, तुला भाड्याच्या घराची काय गरज? तेव्हा मी त्याला माझं सगळं आयुष्य सांगितलं. या घरात राहून मी नवऱ्याचे आणि सासरच्या लोकांचे अत्याचार कसे सहन करत आहे ते. तो बऱ्याच वेळ शांतपणे माझी कहाणी ऐकत राहिला. मी रडत रडत सगळं सांगत होते. तो म्हणाला, मला तुला पाहताच दया आली, कारण तुझ्या डोळ्यातून स्पष्ट दिसत होतं की तू खूप त्रस्त आहेस. आधी तू तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटत होतीस, पण एवढी थकलेली आणि दुःखी तू कधीच दिसली नव्हतीस. तू तर नेहमी आनंदी, समजूतदार आणि टॅलेंटेड मुलगी होतीस. अखेर तुझं असं काय झालं? 7 वर्ष झाली तुझ्या लग्नाला आणि इतकी वर्ष तू नवऱ्याचे अत्याचार सहन करत राहिली. तू हा अन्याय सहन करायचा नव्हता. उलट सुरुवातीपासूनच चुकीविरुद्ध आवाज उठवायला हवा होता. मी रडत म्हणाले, आता माझा नवरा मला सोडू इच्छितो. तो घटस्फोट घ्यायचा म्हणतोय आणि माझ्या मुलालाही माझ्यापासून वेगळं करायचं म्हणतो. मी सगळं सहन करू शकते, पण माझ्या मुलापासून वेगळं होणं मला सहन होणार नाही. मी त्याच्याशिवाय जगू शकणार नाही. मला तुझी मदत हवी आहे. शक्य असेल तर मला राहण्यासाठी एखादी जागा शोधून दे. समीर म्हणाला, हो, का नाही? जर तुला हरकत नसेल तर तू माझ्या सरकारी क्वार्टरमध्ये राहू शकतेस. माझं घर रिकामं आहे, तू तिथं जाऊ शकतेस. मी म्हणाले, नाही, मी तुझ्या घरात राहू शकत नाही. जर मी तिथं गेले तर लोक माझ्या चारित्र्यावर शंका घेतील, कोर्टात माझ्या विरुद्ध वापरतील आणि मी आणखी बदनाम होईन. समीर म्हणाला, ठीक आहे, काही हरकत नाही. तू काळजी करू नकोस. मी तुझ्यासाठी भाड्याचं घर शोधतो आणि काहीही झालं तरी मी नेहमी तुझ्या मदतीला तयार आहे. आता हाच वेळ आहे जेव्हा तुला स्वतःला सिद्ध करायचं आहे आणि मी तुझ्या पाठीशी आहे. समीरनं त्याच दिवशी एक छोटंसं घर शोधून दिलं. मी माझे आणि मुलाचे कपडे पॅक केले, नीलला तयार केलं आणि थोडे जपलेले पैसे घेतले. वेळ पाहून मी हळूच घरातून बाहेर पडले. रात्री नवरा परत आला तेव्हा नेहमीप्रमाणे ओरडला, धनश्री,
लवकर पाणी आण. पण घरात शांतता होती. त्याने स्वयंपाकघरात पाहिलं, पण तिथंही कोणी नव्हतं. मग नीलच्या खोलीत पाहिलं, तीही रिकामी होती. शेवटी आपल्या खोलीत आला तेव्हा टेबलावर एक फाईल दिसली. त्यानं फाईल उघडली आणि आत माझ्या सहीसह ठेवलेलं पत्र वाचायला लागला. त्या पत्रात मी लिहिलं होतं, मी तुझ्यासोबत अनेक वर्ष घालवली. प्रत्येक टोमणा, प्रत्येक वेदना सहन केली. पण आता मी आणखी सहन करू शकत नाही. तू नेहमी मला कमकुवत समजलं, पण आता मी माझ्या मुलासह नवीन आयुष्य सुरू करणार आहे. तुला जे करायचं ते कर, पण आता मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. पत्र वाचून दिनेशचा संताप अनावर झाला. तो रागानं तडफडत खुर्चीवर बसला. त्यानं मला घाबरवण्यासाठी घटस्फोटाचे कागद तयार केले होते, पण आता त्याचं जाळं त्याच्यावरच उलटलं होतं. तो बऱ्याच वेळ विचारात बसून राहिला. घरातील बाकीचे लोक आपल्या खोलीत झोपले होते, पण उशिरापर्यंत त्याला झोप आली नाही. तो स्वयंपाकघरात गेला. तिथे सर्व भांडी रिकामी होती. कुठल्याही भांड्यात अन्न नव्हतं. तो शांतपणे मन मारून तिथेच बसला आणि नंतर खोलीत जाऊन झोपला. कारण आता त्यांची सून त्या घरातून कायमची निघून गेली होती. दुसऱ्या दिवशीही सगळं नेहमीप्रमाणे सुरू होतं. त्याने कडक आवाजात हाक मारली, धनश्री, पाणी आण. पण आता त्यांची हाक ऐकायला कोणीच नव्हतं. ते उदास झाले, पण अजूनही त्यांच्या मनात अहंकार होता. त्यांना वाटत होतं की ते मला कधीच परत घरी बोलावणार नाहीत. पण मीही त्या नरकातून मुक्त झाले होते. पुन्हा मला तिथे जायचं नव्हतं. समीरने मला भाड्याचं घर मिळवून दिलं होतं. मी तिथे 2-3 दिवस मुलासोबत अगदी शांततेत घालवले. पण आता मी हातावर हात ठेवून बसणारी नव्हते. नीलच भविष्य घडवण्यासाठी मला काहीतरी करावंच लागणार होतं. मी खूप चिंतेत होते. चांगल्या नोकरीच्या शोधात होते, पण कुठेच नोकरी मिळेना. समीर आपल्या घरून माझ्यासाठी जेवण आणत असे, पण मी त्याचा उपकार किती दिवस घेणार. मी त्याला म्हटलं, आता तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. एकदा मला नोकरी मिळाली की सगळं ठीक होईल. त्याने विचारलं, तू टीचिंग करू शकतेस का? मी म्हटलं, मला टीचिंगचा काही अनुभव नाही. समीर म्हणाला, तू इच्छिलस तर या घरातच कोचिंग सेंटर सुरू करू शकतेस. मी विचारलं, ते कसं शक्य आहे? त्याने हसत म्हटलं, तुला आठवतं का, तू UPSCची तयारी करत होतीस आणि तुला ठाऊक आहे किती परीक्षा कशी पास व्हायची. मी तुझ्यासाठी 2-3 विद्यार्थ्यांची व्यवस्था करतो. तू त्यांना घरातून शिकवायला सुरुवात कर. मला खात्री आहे की तू हे नक्की करू शकशील. मी थोडी घाबरले, पण त्याने म्हटलं, जर तुला स्वतःचं आयुष्य उभं करायचं असेल, पैसे कमवायचे असतील, तर काहीतरी करणं भाग आहे. समीरने माझ्यासाठी UPSCच्या तयारी करणाऱ्या 2-3 विद्यार्थ्यांची सोय केली. मी त्यांना शिकवायला सुरुवात केली. हळूहळू माझ्याकडे आणखी 2 विद्यार्थी आले, मग 4-5 झाले. माझं शिकवण्याचं कौशल्य आणि पद्धत विद्यार्थ्यांना आवडली. त्यांनी माझ्या कोचिंगचं नाव पुढे पसरवलं आणि त्यामुळे माझ्याकडे विद्यार्थ्यांची संख्या वाढली. 2 वरून 5 आणि मग 5 वरून 10 विद्यार्थी झाले. मला खूप आनंद झाला की मी आता यशस्वी होत होते. दरम्यान सासरे दिनेशला माझी उणीव जाणवू लागली. ऑफिसच्या कामात त्याचं लक्ष राहीना. काम कमी झाल्यामुळे कंपनीने त्याला नोकरीतून काढलं. मग त्याला लहान सहान कामं करावी लागली. पण मी मात्र छोट्या भाड्याच्या घरात मुलासोबत संघर्ष करत राहिले. हळूहळू मी माझ्या ध्येयाकडे वाटचाल करू लागले. मी कोचिंग सेंटरचं नाव सरस्वती कोचिंग सेंटर ठेवलं. देवाच्या कृपेने आणि माझ्या मेहनतीने माझं नशीब उजळलं. विद्यार्थ्यांना माझं शिकवणं सोपं वाटू लागलं. त्यांना चांगले गुण मिळू लागले आणि त्यांनी इतर विद्यार्थ्यांना माझ्याबद्दल सांगितलं. माझं सेंटर प्रसिद्ध होऊ लागलं. मी फेसबुकवर सुद्धा सेंटरचं जाहिरात करणं सुरू केलं. दिवसरात्र कष्ट घेत राहिले. 3-4 महिन्यांच्या मेहनतीनंतर मला चांगलं फळ मिळालं. माझ्याकडे अनेक विद्यार्थी आले. त्यांच्याकडून मिळणाऱ्या फीमुळे माझं घर आरामात चालू लागलं. मी नीलचं शिक्षणही सुरू ठेवलं. सासरी मात्र माझ्या जाण्यानंतर घराचं सगळं वातावरण बिघडलं होतं. सासू काहीच काम करत नव्हती. त्यामुळे प्रियाला, माझ्या नंदेला सगळे घरकाम करावे लागत होते. ती भांडी घासताना रागाने बडबड करत होती. घरात येऊन बहिणीकडे नाश्ता मागायचे.
तर ती रागाने म्हणायची, भाऊ, मी तुझी नोकरानी नाही, मीही माणूस आहे. किती काम करू? हद्द झाली. सासूने मुलीला हाक मारली, प्रिया, माझी औषधं दे ना, तू अजून दिली नाहीस. धनश्री असती तर सगळं काम नीट झालं असतं. आता सगळ्यांना माझी आठवण येते. प्रिया चिडून म्हणाली, मी नोकरानी नाही, आता मी कोणाचंही काम करणार नाही. वहिनीला परत बोलवा, नाहीतर हे घर पूर्णपणे उद्ध्वस्त होईल. तेवढ्यात दिनेशने रागाने म्हणाला, मी तिला कधीच परत आणणार नाही. ती स्वतः गेली आहे तर स्वतःच परत येईल. काही दिवसांनी तिची अक्कल ठिकाणावर येईल, असं तो म्हणाला. मी तिला चांगलं ओळखतो, असं तो गर्वाने बोलला. पण इथं मी माझं सगळं काम संपवलं, कारण मी ठरवलं होतं की आता मीच त्याला घटस्फोटाचं नोटीस पाठवणार. जेव्हा ते नोटीस सासरी पोहोचेल तेव्हा त्याचे अक्षरशः डोळे विस्फारले. त्या कागदांवर आधीपासून माझे सिग्नेचर होते. घटस्फोटाचे पेपर पाहून नणंद प्रिया म्हणाली, घे भाऊ, आपल्या कृत्याचं फळ आता भोग. त्याला प्रचंड राग आला. त्याला विश्वासच बसत नव्हता की मी इतकं मोठं पाऊल उचलू शकेन. केस कोर्टात चालणार होती, त्यामुळे आम्ही दोघं न्यायालयात समोरासमोर आलो. दिनेशनेही आपला वकील ठेवला होता. त्याने आपल्या शब्दांनी माझ्यावर हल्ला केला. तो म्हणाला, मॅडम, तुम्ही लग्नानंतर कधीच तक्रार केली नाही, मग अचानक पतीचा काय त्रास झाला? मी शांतपणे उत्तर दिलं, मी माझं नातं वाचवण्यासाठी सगळं सहन केलं, पण आता माझ्या सहनशीलतेची मर्यादा संपली आहे. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला आणि या निर्णयाला माझा पती आणि सासरच्यांनी मला भाग पाडलं. दिनेशच्या वकिलाने माझ्यावर चुकीच्या स्वभावाचा आणि निष्काळजी असण्याचा आरोप केला. तो म्हणाला, जी बाई स्वतः घर सोडून गेली तिचं चारित्र्य शुद्ध असू शकत नाही. अशी स्त्री मुलाला कशी वाढवू शकेल? पण मीही निर्धाराने माझी बाजू मांडली. मी साक्षीदार आणि मेडिकल रिपोर्ट सादर केले, ज्यात घरगुती हिंसेचा पुरावा होता. सगळ्यात मोठा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा नीलला कोर्टात बोलवण्यात आलं. न्यायाधीशांनी प्रेमाने विचारलं, बाळा, तुला कोणासोबत राहायचं आहे? मी माझ्या मुलाकडे पाहत होते. त्याच्या उत्तरावर सर्व काही अवलंबून होतं. एका योग्य निर्णयाने सर्व ठीक होऊ शकलं असतं आणि एका चुकीच्या निर्णयाने सर्व उलट. पण त्याने न घाबरता स्पष्ट सांगितलं, मला माझ्या आईसोबत राहायचं आहे. पापा आईला नेहमी मारतात आणि रागवतात. आई रोज रडते. माझे पापा वाईट आहेत. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. त्यांचं हे बोलणं ऐकून दिनेश लाजेने खाली पाहू लागला. त्याला जिंकायची आशा आता कमी वाटत होती. पुढच्या सुनावणीत निकाल लागणार होता. तोपर्यंत मी हप्त्यावर एक छोटं घर विकत घेतलं होतं आणि नीलसोबत तिथे राहायला गेले होते. या कठीण काळात समीरने माझी खूप साथ दिली. तो एक चांगला आणि प्रामाणिक माणूस होता. नाहीतर एखादा परका. इतकं कोणी करेल का? त्याने मला हिंमत दिली आणि केस कसा लढायचा हेही शिकवलं. केसच्या शेवटच्या सुनावणीच्या एक दिवस आधी माझ्या फोनवर दिनेशचा कॉल आला. मी फोन उचलला तेव्हा त्याने म्हटलं की तो मला शेवटचा एकदा भेटू इच्छितो. पण मी ठामपणे म्हणाले, मी तुझ्याशी भेटणार नाही. माझं उत्तर ऐकून तो थोडा हादरला. मग तो म्हणाला, फक्त शेवटचा एकदा भेटायचं आहे. कदाचित त्यानंतर आपण कायमचे वेगळे होऊ. मी थोडा विचार करून म्हटलं, ठीक आहे. अर्ध्या तासानंतर तो माझ्या घराबाहेर उभा होता. घराच्या बाहेर माझं नेमप्लेट पाहून तो थक्क झाला. त्याने बेल वाजवली. मी दरवाजा उघडून त्याला आत बोलावलं. त्याने घराभोवती नजर फिरवली. माझं छोटंसं घर आतून खूप सुंदर आणि व्यवस्थित होतं. घरात सगळ्या सुविधा होत्या. मी विचारलं, तुम्हाला काय बोलायचं आहे? ते म्हणाले, मला फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे. मला माझ्या चुका समजल्या आहेत. तुझ्या जाण्यापासून मी पूर्णपणे एकटा झालो आहे. त्या दिवशी मी त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच असहाय्यता पाहिली. ते म्हणाले, तुझ्या विना घर पूर्णपणे विस्कटलं आहे. आई आजारी आहे आणि प्रिया घरचं काम करू शकत नाही. खरं सांगायचं तर न्यायालयात आपल्या मुलाने माझ्याविषयी जे सांगितलं त्यानंतर मी स्वतःच्या नजरेत पडलो आहे. मी तुझ्याशी खूप वाईट वागलो. मी शांतपणे म्हणाले, मग आता तुझ्या आयुष्यात सगळं उलटं झालं म्हणून तुला माझी आठवण आली का?
डोळ्यात अश्रू घेऊन तो म्हणाला, नाही, मला खरोखर माझ्या चुका समजल्या आहेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा घटस्फोटाचा केस मागे घे आणि माझ्यासोबत परत ये. नीलसाठी तरी विचार कर. त्याला आईवडील दोघांची गरज आहे. मी ठामपणे म्हणाले, नाही, त्याला अशा वडिलांची काही गरज नाही. त्याच्यासाठी मीच आता आई आहे आणि वडीलही. तुझ्यासारखा बाप कुणालाही नको. दिनेश लाजेने खाली पाहत म्हणाला, मला ठाऊक आहे की मी खूप चुका केल्या, पण जर तू मला एक संधी दिलीस चुका सुधारण्यासाठी, तर सगळं ठीक होऊ शकतं. फक्त एकदा मला माफ कर. मी कठोर आवाजात म्हणाले, संधी तुला रोज मिळत होती, पण तू प्रत्येक वेळी ती वाया घालवलीस. आता माफीचा प्रश्नच नाही. जेव्हा चूक नकळत होते तेव्हाच माफी मिळते, पण तुझ्या चुका मुद्दाम केलेल्या होत्या. मी तुला कधीच माफ करू शकत नाही. खरं सांगायचं तर माझ्या आयुष्यात आता तुझ्यासाठी जागा नाही. जिथून आला आहेस तिथे परत जा. दिनेशने शेवटच्या वेळी माझ्याकडे आणि नीलकडे पाहिलं आणि घरातून बाहेर निघून गेला. त्यानंतर मी त्याला कधीच पाहिलं नाही. आमचं नातं पूर्णपणे संपलं. आता मी माझ्या मुलासोबत राहते आणि माझा स्वतःचा व्यवसाय मी वाढवला आहे. माझं कोचिंग सेंटर खूप लोकप्रिय झालं आहे. मी स्वतःसाठी एक उदाहरण बनले आणि माझं आयुष्य स्वतः लिहायचं ठरवलं. आज मी एक यशस्वी स्वावलंबी स्त्री आहे आणि सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छिते की चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवा आणि स्वतःचं आयुष्य स्वतः घडवा. आपण ठरवलं तर काहीही शक्य आहे. तर मित्रांनो, आशा आहे ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली असेल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि जर तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तर भेटूया अशाच आणखी एका प्रेरणादायी कथेसोबत. धन्यवाद.